हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजण. मी संध्या सोनावळे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज होळी आहे, सर्वांना हॅप्पी होळी आणि धुलीवंदनच्या बी सर्वांना शुभेच्छा. आज मी एक रेसिपी बनवणार आहे. रेसिपी मतलब आज धुलीवंदन आहे, त्यामुळे मी आज चिकन वडे बनवणार आहे. मी आज चिकन वड्यांची तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. तुम्ही ती नक्की बघा आणि मला नक्की सांगा कशी झाली ती. चला आता आपण चिकन वडे बनवूया. मी तुम्हाला रेसिपी दाखवते. म्हणजे तरी आली पाहिजे, एवढं तर तेल असलंच पाहिजे. आणि 2-3 पाकळ्या लसूण टाकणार आहे आणि थोडासा कांदा टाकणार आहे. आत्ता कांदा थोडा लाल झालेला आहे. त्यात मी हा वाटण टाकणार आहे. खोबरं आणि कांदा भाजून त्यात मी वाटण केलंय. लसूण आणि कोथिंबीर टाकते. ग्रेव्हीसाठी आमच्याकडे हे असंच करतात कोकणात, भाजून वाटण. मी 2 टाइमाचं करते, आत्ताचं पण आणि संध्याकाळचं पण. त्याला थोडीशी तरी आली पाहिजे, म्हणजे चांगलं भाजलं गेलं पाहिजे वाटण. आता मी त्यात 1 चमचा धना पावडर टाकणार आहे. थोडीशी हळद, गरम मसाला आणि काला मसाला असतो ना तो टाकणार आहे. तिखा लाल थोडी पावडर आणि आपलं तिखट घरचं आहे. आणि चिकन मसाला एवढेच. सगळं मिक्स करून घेणार आहे चांगलं. थोडंसं तरी येऊ द्या त्याला. चांगला कलर आला ना की एकदम मस्त लागतं मग चिकन. मी आधी चिकन धुवून ठेवलेलं चांगलं गरम पाण्याने आणि त्यात दही टाकून सगळे मसाले लावून ठेवलेले थोडा वेळ. आता मी ते सगळे चिकन त्यात टाकणार आहे. कसुरी मेथी सुद्धा लावलेली मी त्यात. छान लागते कसुरी मेथी टाकल्यानंतर.
आणि मी हे थोडा वेळ झाकून ठेवणार आहे, कारण की थोडंसं शिजलं ना चांगलं असं तरी येईल त्याला झाकून ठेवल्यानंतर. आता मुलीचं केलंय त्याला चांगली उकळी आली, त्यात मी थोडंसं मीठ टाकणार आहे. माझ्या ह्याच्यात नंतर टाकणार आहे, त्याच्यात टाकून घेतलंय. आणि मी ह्याच्यात सुद्धा गरम पाणी ओतणार आहे. गरम पाणी ओतलं की लवकर चिकन शिजतं. आता मी झाकण काढते. हे बघा त्याला त्याची तरी आली साईडून. आता मी त्याच्यात गरम पाणी ओतणार आहे. उकळी आल्यानंतर मी त्यात मीठ टाकेन. आता मी वड्यांचं पीठ भिजवणार आहे, ते कसं भिजवणार आहे ते पण तुम्हाला मी सांगते. कशी तरी आली बघा तुम्ही, आता मस्त लागेल. आणि आता मी त्यातनं मीठ टाकणार आहे. आता मी वड्यांचं पीठ भिजवते. मी त्यात गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, म्हणजे वड्यांचं पीठ आहे तो, त्यात तांदूळ, मेथी, धणे, बडीशेप हे घेऊन वाटलेलं आहे. आणि मी त्यात मिक्स केलं आहे आपलं गव्हाचं पीठ. ते आता मी चांगलं चाळून घेते, कारण की गव्हाच्या पिठात थोडी घाण असते ना. वड्यांचं पीठ मी ते दळूनच आणून ठेवते, 5 किलोचे एकदमच. मी गावावरून आणते दळून आईकडून. त्यात मी चवीपुरती मीठ टाकणार आहे. आणि आता सगळं भिजवून घेणार आहे. आपण चपातीचं पीठ भिजवतो तसंच भिजवायचं आहे. हे आता मी 2 टायमासाठी भिजवून ठेवते, संध्याकाळला पण आणि आत्ताला सुद्धा. काल ग्रहण होतं म्हणून तर होळी खेळले नाही. आज इकडे ग्रहण संपल्यानंतर आज होळी खेळले तिकडे 4 तारखेला. त्यामुळे आज इकडे तिखट सण करणार, वडे मटणाचा. गावाला सुद्धा हेच करतात, वडे मटणाचाच. सगळ्यांच्या घरी हेच असतात. होळीच्या दिवशी सगळ्यांच्या घरी पुरणपोळी असते आणि धुळीवंदनच्या दिवशी सगळ्यांच्या घरी चिकन मटण असतं आणि वडे असतात सगळ्यांच्या. माझं चांगलं भिजून झाले पीठ. थोड्या वेळ मी त्याला असंच ठेवून देते. थोड्या वेळाने मी त्याचे वडे करेन. जेव्हा वडे करेन ना तेव्हा तुम्हाला मी दाखवते कसे करतात ते. इथे चिकन शिजलेलं आहे. इथं माझ्या छोट्या मुलीची सुद्धा मिरवणी झालेली आहे. आत्ता मी वड्यांसाठी तेल ठेवलं आहे. आता मी वडे करणार आहे ते दाखवते. पीठसुद्धा चांगलं भिजलेलं आहे. आता मी तुम्हाला वडे करून दाखवते. आता मी तेल तापत ठेवलं आहे आणि दुधाची पिशवी घेतले, धुवून घेतले आणि थोडं तेल घेतलं. ते तेल थोडंसं लावणार पिशवीला. थोडंसं असं पीठ घेणार, गोला करणार असं त्याचा गोल. थोडंसं तेल हाताला लावणार, परत त्याला असं हातानेच थापणार, असं गोल करणार हातानेच. जास्त पातळ पण नाही करायचं, जास्त जाड पण नाही करायचं, मध्यमच करायचं.
एवढी त्याला पातळ अशी एवढीच ठेवायची. तेल तापले का आधी बघूया आपण. तापलंय तेल. थोडंसं तेल अजून तापू द्या. चांगलं तापले की चांगले होतात वडे. तर तेल तापलंय. मी आता वडा टाकते तेलामध्ये. बघूया फुगतोय का. परत दुसरा घेणार असं. वडा चांगला फुललाय. पीठ चांगलं भिजलंय दोन्ही साईड. थोडंसं लालसर करायचे. वडे चांगले फुलतात, मोठे मोठे होतात. तुम्ही पण कधीतरी घरी करून बघा. छान लागतात चिकन सोबत वडे.
बघा सगळे वडे फुलताय. तांदळाचं पीठ नाही घ्यायचं कधीच वड्यांमध्ये, गव्हाचं पीठ घ्यायचं. गव्हाचं पीठ घेतल्यानंतर ना वडे चांगले होतात. अजून कांदा आणि टमॅटो कापायचा आहे, लिंबू सुद्धा कापायचा आहे. तर वडे झाल्यानंतर ते काम करते आणि मग जेवायला बसले. वड्यांना तेल लावते ना खाली, मग तेल ओढत नाही. कारण पाणी लावलं ना की तेल असं उडतं सगळं कढईतून. तेल लावलं की मग उडत नाही, तेल असं बाहेर येत नाही कढईतून. आत्ताशी मी थोडेसे वडे केले, जेवढे आम्हाला लागतील ना तेवढे केले. थोडंसं पीठ राहिले ते ठेवून देते संध्याकाळला, भिजवलेलं फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि पापड करते. इथे माझं जेवण सगळं झालं आहे. इथे मी भात केलं आहे, इथे मस्तपैकी चिकन केलं आहे, इथे छोट्या मुलीसाठी मिरवणी केले आणि हे वडे केलेत. आणि आता आम्ही सगळेजण जेवायला बसणार आहोत. ही डिश वडे आणि चिकन. तुम्हाला चिकन वड्याची रेसिपी कशी वाटली ते पण मला नक्की सांगा. मला कमेंट करा की तुम्हाला रेसिपी आवडली की नाही आवडली, आणि मला लाईक आणि सबस्क्राईब करा. हा माझा छोटासा व्हिडिओ होता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. बाय.